लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आजकाल जे काही दिसतंय, जे ट्विस्ट पाहायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षक खूप खुश आहेत। जेव्हा कला आणि अद्वैतचं लग्न झालं होतं, दोघे एकमेकांशी खूप भांडायचे, आजही ते एकमेकांशी भांडताय, परंतु त्यांना आता राहुलचा खरा चेहरा समोर आणायचा आहे। नैना आणि राहुलचं काय चाललंय हे त्यांना शोधून काढायचंय, म्हणून दोघे एकत्र काम करताय। त्या सुद्धा त्यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे की सर्वात आधी आयडिया कोणाला सुचली, सर्वात आधी कुणी पुरावा शोधून काढला, राहुलचं सत्य कोण बाहेर काढणार, याबद्दल दोघांमध्ये चढाओढ लागलीये आणि दोघांची क्यूट क्यूट भांडणं होत आहे। ती प्रेक्षकांना खूप आवडताय। असं पहिलंच जोडपं असेल ज्यांच्यातील भांडणं प्रेक्षकांना आवडताय। पण आता पुढे काय होणार हा सुद्धा खूप मोठा प्रश्न सगळ्यांना पडलाय, कारण राहुल आणि नैना या दोघांचं प्रेम आहे हे अद्वैत आणि कलाला समजलंय, परंतु ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे नाहीयेत। राहुलला संशय आल्यामुळे तो सगळे नवीन पुरावे बनवतोय आणि खरोखरचे पुरावे मिटवतोय। तिकडे त्याने नैनाला सुद्धा गुंडाळून ठेवलंय, त्यामुळे खरं बोलण्याची तिची हिंमत होत नाहीये। तर नैनाचं साठी सुद्धा आता एक स्थळ आलंय। नैनाच्या मावशीने एक डॉक्टरचं स्थळ तिच्यासाठी आणलंय। तर रोहिणी हिने सुद्धा एका श्रीमंत मुलीशी राहुलचं लग्न करून द्यायचं ठरवलंय आणि राहुल त्यासाठी तयारच आहे। त्याला श्रीमंत मुलीशी लग्न करायचंय, त्यासाठी तो नैनाला फसवणार आहे। मग राहुल आणि नैनाचा पुढे काय होईल, अद्वैत आणि कलाला काही समजेल का? तर पुढील काही आठवड्यांमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कला या दोघांच्या हातात राहुल विरुद्ध पुरावे सापडतील। त्यांना समजेल की राहुलनेच नैनाला फितवलं होतं, त्यानंतर त्याने तिला फसवून लग्नातून पळून नेलं। मग दोघे एका हॉटेलवर राहिले, तेथे या दोघांमध्ये संबंध तयार झाले। हे सगळं समजल्यानंतर अद्वैत आणि कला घरातील सगळ्यांना ही गोष्ट सांगतील, तेव्हा राहुल तर नकार देईल, परंतु नैना हे सगळं सत्य आहे असं सांगेल। सगळे पुरावे आबांसमोर, सरोज आणि रोहिणी समोर मांडले जातील, त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसेल। शेवटी नाईलाजाने राहुलला सुद्धा सत्य मानावं लागेल आणि मग त्याला नैनाशीच लग्न करावं लागणार। म्हणजे नैना आणि राहुलचं लग्न तर होईल, नैनाच्या आनंदाने तर राहुल हा दुःखी होऊन लग्न करेल, कारण त्याला श्रीमंत मुलीशी लग्न करायचं होतं आणि त्याचा इतका मोठा चान्स, इतकी मोठी संधी जाणार आहे। त्यामुळे तो अद्वैत आणि कलावर खूप चिडेल आणि या दोघांचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल। लग्न झाल्यानंतर सुद्धा राहुल हा नैनाला भडकून देईल की तुझ्या बहिणीमुळेच हे सगळं झालंय, तुझी बहीण वाईट आहे, ती तुझी छोटी बहीण असताना या घरची मोठी सून झाली आणि तुझ्यावर हक्क गाजवते। म्हणजे कलाच्या आयुष्यात एक ना एक संकट असतील, एवढं मात्र नक्की। तर तुम्ही एक्साइटेड आहात का हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा। आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।